पण एकत्र बसून फोटो बघायला आणखीन मजा येते. हो ना. पण जरा खिचडी अजून जास्त असती तर आणखीन मजा आली असती. जी मिळाली ती गुपचूप गिळा. अजून खिचडी पाहिजे यांना. हे फोटो बघण्याच्या नादात निदान जेवण तरी जातंय. हो ना. हो ना काय? तुमच्या सगळ्यांच्या वेंधळ्या कारभारामुळे फक्त खिचडी खावी लागते. अगं तुझा पापडाचा बिझनेस आहे ना, जरा पापड भाजले असते तर आणखीन मजा आली असती. अहो आईच्या वेळेत जे मिळालंय ना ते गुपचूप गिळा म्हटलं मगाशीच. पण छान झाली हा खिचडी, मस्त झाली. आप्पा खिचडी होणारच छान. अरे आम्ही बनवलीये ती. पण तुमच्या या सगळ्या गोंधळामुळे फक्त खिचडीच बनवावी लागली. जाऊ दे ग, झालं ते झालं. आता फोटो तरी बघा ना. हो ना. अदिती कुठे गायब झालीये? इतका वेळ एकटी? हा युवराज तर इथेच आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. ए सिद्धू, तुझा घोड्यावरचा फोटो बघ, किती छान आलाय रे. फोटो काढला आणि घोडा उधळला. बरं मी आलोच. मला एक अर्जंट फोन करायचा आहे. जेवण तर संपव सिद्धू. अरे ऐक, चला म्हणजे पुसा पुसा नीट पुसाला आधी. अहो ऐका ना, ते तिकडे नीट पुसा ना तिकडे. पुसतो. हा मी काय म्हणतो, आता पाच झालं ना, हिला आधी जरा सुकू द्या. आम्ही असं पुसत राहिलो आणि कुणी आलं आणि पाय घसरून पडलं तर. हो बरोबर बोलतोय नाना. ए बाप्या, आता नाना नकारात्मक बोलतोय ते नाही दिसत तुला. अरे इतर वेळी तो जरा काही बोलला की शुभ बोल नाना, शुभ बोल नाना करतोस. अहो नाना भाऊजी, कोणी पडणार नाही. सगळ्यांना माहिती तुम्ही लादी पुसताय. कोणी इथे येणार नाही. बस का, आता सगळीकडे पुसलंय सगळं. लादी झाली ना, आता किचन मध्ये जा. बाळा भाऊजी, आप्पा आणि सुहास भांडी घासतायत, त्यांना मदत करा. जा. आला बोगशी मग सगळे सागर. चला कामाला लावतायत. बघ सिद्धू, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. अरे तू आधी तिकडे हनीमूनचा विषयच काढला नसतं ना तर हे काहीच झालं नसतं बाबा. ते जाऊ दे ना रत्नाका. ए सिद्धू, आदिती कुठे आहे? ए तिने ओळखलं का रे ठिकाण हनीमूनचं? हो मोठ्या बाई, ओळखलंय मी. मी ओळखणारच ना. नवरा आहे तो माझा. त्याने कितीही काहीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी मला कळणारच आहे. हे मात्र तू खरं बोललीस. म्हणजे नवऱ्याने कितीही लपवायचा प्रयत्न केला ना तरी बायकोला ते कधी ना कधीतरी कळतच. हो रत्नाक्का. आणि मला लग्नानंतर तर सेट सुद्धा नव्यानेच कळायला लागलं. तो असं काहीतरी करेल मला वाटलं सुद्धा नव्हतं. म्हणजे बघा ना, सेट आमचा हनीमून प्लॅन करेल, ते सुद्धा फॉरेनला, असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. पण केला त्याने. अशा अनेक गोष्टी असतील त्याच्या डोक्यात, त्या सुद्धा कळतील हळूहळू. जसं त्याने हनीमून कुठे प्लॅन केलंय हे मला कळलं. आम्हाला सांग ना, सिद्धूने काय प्लॅन केलाय ते सांगा ना. काय सेठ, सांगू तुझा सगळा प्लॅन? आदिती, मंगळसूत्र का काढून ठेवलंस? मी झोपताना मंगळसूत्र काढून ठेवते बऱ्याचदा. आदिती तर रिलॅक्स दिसते. मी चुकाच विचार करतोय का? मला वाटतंय तसं नसेल कदाचित. हिने खरंच सहज सांगितलं असेल आणि मला चुकाच वाटतंय की आदितीला सगळं कळलंय.
अदिती, अगं मी तुला मालदीवला नेणार आहे, अमेरिकेला नाही. सेड, आता फिरवण्यात काहीच अर्थ नाही. आय एम 100% शुअर की तुम्हाला अमेरिकेलाच नेणार आहेस. अगं नाही, तुला तसं वाटतंय पण ठीक आहे, हरकत नाही. तू आहेस ना माझ्या बरोबर. मग अमेरिका असो किंवा गुळपोळी, मला काही फरक पडत नाही. मगाशी कसं म्हणालीस तू की अमेरिकेला नेणार आहे म्हणून, की उगाच खडा मारून बघितलंस की बरोबर येतं का? नाही, मग युवराजने सांगितलं असेल तुला. हे बघ, त्याच्या बोलण्याकडे लक्ष त्याचा ठेव. काय संबंध? त्याने काहीही सांगितलं नाहीये. मग सेट तुम्हाला अमेरिकेला नेणार आहेस हनीमून साठी, हे मला कळलं. पण ते कसं मी ओळखून दाखवलं, त्यासाठी कष्ट घेतले, तसेच तुला सुद्धा घ्यावे लागतील. म्हणजे हे जे काही अमेरिकेचं मला समजलं ना, त्यामध्ये घरातलीच एक व्यक्ती आहे रे. काय? हो, तर ती व्यक्ती कोण आहे हे तू शोधून टाक. उद्या संध्याकाळपर्यंत ओळखून दाखव. युअर टाइम स्टार्ट नाव, सिद्धार्थ देशमुख. काय खरं सांग, तू हे सगळे अपडेट अदितीला देतेस ना? व्हॉट? नाटकं करू नकोस. हे बघ, तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे ज्याला ह्या प्लॅनिंग बद्दल माहितीये? आणि हे सगळं तिला सांगून तुला काय मिळतं का? हो मॅडम, तुम्ही माझ्या आणि आदितीच्या मध्ये येऊ नका. तुम्ही आधीच बरंच काही करण्याचा प्रयत्न केलाय आणि ते आदितीला माहित नाहीये. आणि मी हे सगळं तिला सांगू शकतो. आणि तुम्ही काय करताय? आदितीला मी अमेरिकेला नेणार आहे हे सांगून तुमची इमेज चांगली करून घेताय. जस्ट शट अप. कळतंय का तुम्हाला? माझ्यावर आरोप करताय? मला जर काही करायचं असेल ना, तर सरळ तोंडावर करेन. तुमच्यासारखी नाहीये मी, आणि मला गरजही नाहीये. सो उगीच माझ्यावर संशय घेऊ नका. मी अदितीला काहीही सांगत नाहीये. चुकून जरी मला कळलं ना की ह्या सगळ्या मागे तू आहेस, तर तुला मी माझ्या प्रॉपर्टी मधून बेदखल करेल. अंडरस्टँड? ओ हॅलो, मला धमक्या द्यायच्या नाही. आय एम नॉट स्केअर्ड ऑफ यू. अँड येस, मी काहीही केलेलं नाहीये. मग कोण असणार? पण ज्याने कोणी हे अदितीला सांगितलंय ना, त्याला हे कळलंच कसं? फाईल. सर, त्या फाईलमध्ये अमेरिकेचा व्हिसा ऍप्लिकेशन आणि माझ्या जॉबचे डॉक्युमेंट्स होते. आणि ती फाईल ऑफिसमध्ये. नक्कीच ती फाईल कोणीतरी बघितली असणार आणि आदितीला हे सगळं सांगितलं असणार. आर यू मॅड? ती फाईल कुणालाही सापडेल अशी तू ठेवलीच कशी? नाही सर, ती फाईल मी ऑफिसमध्ये व्यवस्थित लपवून ठेवली आहे. आणि तसंही ऑफिसमध्ये दुसरं कोणीच जात नाही आदिती आणि युवराज शिवाय. मग तो युवराजच असणार. नाही, मी युवराजला विचारलं, तो नाहीये यामागे. आणि आदितीला सुद्धा विचारलं, तेव्हा तिने मला सांगितलं की त्याने तिला काही सांगितलं नाही. ही नक्कीच घरातली कोणतरी व्यक्ती आहे. त्या फाईलमुळे झालंय ना सगळं? विचार कसला करत बसलाय? जा आणि शोध ती फाईल जागेवर आहे की नाही. हो सर. हा सिद्धार्थ काहीच कामाचा नाहीये. युजलेस. काय रे सिद्धू, काय झालं? आता काय गोंधळ घातलाय? नाही काय नाही. बरं झालं नाना काका तू आलास. बरं मला सांग, तू आणि नानी काकी फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये गेला होता? हा, अरे आता परवाच गेलो होतो. अरे तुझ्या फॅक्टरीत ते इलेक्ट्रिकचं काम चालू आहे ना. बापू मला म्हणे जाऊन बघ काम नीट होतं का. मग मी गेलो आणि इलेक्ट्रिशियनलाच बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं काम नीट झालं पाहिजे. ते काय शॉर्ट सर्किट होऊन आग बीग लागता कामा नये.
हो, आणि मलाही ना गावडे काकूंची ऑर्डर द्यायची होती तिकडे, म्हणून मी यांच्यासोबत गेले होते. बरं बरं नाना का मला सांग ना, तुला कुठली फाईल सापडली का? नाही बा, आम्ही तर काही कशाला हात लावला नाही. काय रे, काय झालं? हे ऑफिस लागली काय? अरे फाईल जळाली काय? अरे नाही रे नाना काका. अरे मग काय झालं? फाईल हरवली काय? कसली होती फाईल? नाही नाही, एवढी काही खास नाही. नाना काका नानी काकीने नाही घेतली फाईल, म्हणजे बापू. हो, गेलो होतो ना. अरे ते कॉफीचं मशीन ऑफिस मध्ये बसवायचं होतं सुनबाईसाठी, तिला आवडतं ना. ते लोक येणार होते पण कोणीच आलं नाही. मी आपला वाट बघत बसलो, मग नुसताच ऑफिस मध्ये बसलो. एवढा वेळ बसून काय करत होतास? काय करणार, तिथे काहीतरी फाईली पडल्या होत्या, त्या आपल्या चालत होतो. काय? कुठली फाईल? आता कुठली असं नाही सांगता येणार. तिथे फाईली होत्या ना, काहीतरी आकृती होती, डिझाईन होती, दुसरं काही नाही. बरं ऐक ना, मला सांग, डॉक्युमेंट्स असलेली फाईल सापडली का तुला? नाही रे बाबा. खरंच नाही? अरे मग तुला सांगितलं ना, मी फक्त फाईली चालल्या, मला बाकीचं काही आठवत नाही. का त्या फाईलींमध्ये काही होतं का? मी फक्त वर पाहिली आणि तिथे एक पेपर पडलेला होता. तो पेपर उचलला आणि मग त्या पेपर मधली ती कोडी जी आहे ती सोडत बसलो. दुसरं काय? बापू काका पण नाही? मग फाईल घेतली कोणी? सिद्धू, हे सिद्धू, अरे काय झालं? काय 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 काही समजत नाही याचं. चला मला जायचंय. हा, मिलिंद, आर यू मॅड? तुला लाज नाही वाटत? इथे घरामध्ये आधी तिला सगळं कळलंय आणि तू हे थोबड्याला फेक पॅस लावून काय ते पडून राहिली आहेस? माझ्यावर ओरडणं बंद कर मिलिंद. तुझा प्लॅन फ्लॉप झाला, त्याचा राग तू माझ्यावर का काढतोयस? सी, याचं हे नेहमीच झालंय. त्याच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्यात ना, त्याचा सगळा दोष तो मला देत आलाय नेहमी. कधी याचं कोणाशी भांडण झालं, ते माझ्यामुळेच झालं. बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम झाला, त्याच्यातही माझाच दोष आहे. कधी लॉस झाला, हा माझ्यावर ढकलून मोकळा व्हायचा. आणि ह्याच्या घरचे मूर्ख, याच्यावरच विश्वास ठेवायचे. आणि मग मीच वाईट, मीच चुकीची. नो 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 नो, यू आर ऍब्सोल्युटली ऑलवेज राईट. पण चूक माझी झाली, मी तुझ्याशी लग्न केलं ग. मिलिंद, तू हे सतत माझ्यावर ढकलणं, मला ब्लेम करणं बंद कर. प्रत्येक गोष्टीचा दोष माझ्यावर ढकलून तुला हिरो व्हायचं असतं का? थँक्यू मॅम. हा, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे मला आयडिया सुचली. गुड नाईट. आता हा काय घोळ वाळणार आहे? सिद्धू, अरे बाळा काय झालं? सिद्धू, मोठी बाई, आदितीने पेपर्स फाडले. काय? अरे कसले पेपर्स आहेत हे? तिला हनीमूनला नाही जायचंय, म्हणून मग तिने हे विजा ऍप्लिकेशनचे पेपर्स फाडून टाकले. बघ ना, मी एवढं सगळं मनापासून करतोय आणि तिने हे. अरे पण का? काय झालं? एवढं टोकाचं भांडण? आदिती अशी मुलगी नाहीये की ती इतकी चिडेल. हो ना, माझंच चुकलं. म्हणजे मला तिला समजून घ्यायला हवं होतं, तिला काय हवं काय नको. जाऊ दे. अरे पण काय हवंय तिला बाळा? जाऊ दे ना, तू नको काळजी करूस. आणि तसंही तू प्रत्येक वेळेला सांभाळायला असणारच का?
तू नको, खरंच तू नको काळजी करू. तू जा बाहेर. सिद्धू तिकडे नाही बघवत रे असं. मी ठीक आहे. काय ठीक आहे, कळत नाही का मला? सिद्धू हे बघ, खाऊन घ्या आधी. तू जा ना प्लीज बाहेर. मला थोडा वेळ एकटं राहायचंय. मी घेईन खाऊन. पण नक्की खा. काही लागलं तर सांग मला. खाऊन घे. घेतो खाऊन. नेक्स्ट. अदिती, कसला राग असा कामावर काढू नकोस. शांतपणे इंटरव्ह्यू. कसं शांत राहू मी युवराज? सीड इतकं खोटं वागेल असं वाटलं नव्हतं मला. अदिती, मी समजू शकतो, पण तू असा राग जर कामावर काढलास तर आपल्या फॅक्टरी चालू असून एखादा चांगला एम्प्लॉय आपल्या हातातून जाईल. आता सिद्धार्थ कसा बघला याचा अजिबात विचार करू नकोस. कामावर फोकस कर, तेवढाच चेंज मिळेल तुला. मॅडम आत येऊ का? तुम्ही ऑलरेडी आत आला आहात. अच्छा, परत जातो, परत येतो. नाही, या. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. माझं नाव गुलाब काटे. काय? युवराज, नाही मॅडम, काही प्रॉब्लेम नाही. माझं नाव ऐकून सगळेच हसतात. एक मिनिट. तुम्हाला कुठेतरी पाहिलंय मी. अरे तुला कोणी सांगितलं हे नसतं उपद्व्याप करायला? हे मॅन कर ना यार काहीतरी प्लीज. चॅनलर चल हो बाजूला. तुम्ही सॉरी मॅडम, सॉरी. माझ्याकडून चूक झाली. अहो, आधी क्रेनचं टेस्टिंगच केलं नव्हतं म्हणून माझ्याकडून चूक झाली. मी मुद्दाम नाही केला मॅडम. सॉरी. इट्स ओके. पण तुम्ही तर त्या क्रेनच्या कंपनीमध्ये कामाला होता ना? हो मॅडम, पण तुमच्या लग्नात क्रेन अडकली म्हणून माझी कंप्लेंट केली. मला तिथून कामावर न काढलं. पण मी अजून एकदा कामावर लागलो, तिथून पण कामावरनं मला काढून टाकलं. मॅडम प्लीज मला नोकरी द्या. कुठली पण नोकरी द्या. काय पण करीन, कुठल्या पाहिजे त्या पगारात करीन, पण मला नोकरी द्या मॅडम. माझ्या घरी माहित नाही मॅडम माझी नोकरी गेलीये. खोटं सांगून रोज मी घराच्या बाहेर पडतो कामावर जातो म्हणून. आता पैसे पण संपलेत. आता कसं खोटं बोलू मॅडम? कशाला खोटं बोलायचं? लाज नाही वाटत तुम्हाला घरच्यांची खोटं बोलताना? ते तुमची काळजी करत असतील, तुमच्यासाठी देव पाण्यात ठेवून प्रार्थना करत असतील, आशेने बघत असतील तुमच्याकडे, आणि तुम्ही खोटं बोलता त्यांच्याशी. त्यांना कळलं तर वाईट वाटेल म्हणून लपवून ठेवायच्या गोष्टी, फसवायचं त्यांना. हो, तुमची माणसं आहेत ना ती, जीव लावतात तुम्हाला, प्रेम करतात ना तुमच्यावर. खरं सांगितल्यानंतर दुखावली जातील, पण पाठीशी उभी राहतील तुमच्या. मला माहित होतं तुझा विश्वास नाही बसणार. पल्लू अक्की आदिती चेहऱ्यावर दाखवत नाही, मनात सगळं दाबून ठेवते आणि ऍडजस्ट करते. पल्लू अक्की प्लीज तू कोणाला सांगू नकोस. कसं आहे पल्लू अक्की, म्हणजे तू तिला समजावू शकतेस, तिच्याशी बोलून काहीतरी मार्ग काढू शकतेस, म्हणून मला तुझी मदत हवी. आणि आपल्या घरात तिला समजून घेऊ शकणाऱ्या तिच्या वयाच्या तू आणि अर्चनाच आहेत ना. पण कसं आहे पल्लू अक्की, अर्चना जरा मनाने हळवी आहे ना. तिला हे सगळं कळलं तर ती पण टेन्शन घेईल, म्हणून तिला नको. म्हणून तू नाही मी ना बोलते आदिती. नाही पल्लू अक्की, तू अजिबात तिच्याशी काही बोलू नकोस. तू फक्त मला मदत कर. आधी तिला हे कळतं का म्हणे की तुला सगळं माहित आहे. आणि पल्लू अक्की प्लीज हे घरात पण कुणाला सांगू नकोस. मला अजूनही खरं वाटत नाहीये रे. अदिती असं सगळ्याचा मलाच मोठा धक्का बसलाय.
मलाच आधी सावरू दे. पण तू काळजी नको करूस हा. आपण यातून नक्की मार्ग काढू काहीतरी. थँक्यू पल्लू काकी, पण प्लीज प्लीज घरात कुणाला सांगू नकोस. हा, मी पुन्हा एकदा तुला सांगतो, प्लीज तू घरात कुणाला सांगू नकोस. प्लीज शांत राहा, प्लीज. हा विषय इथे संपवा. यांना त्रास होतोय. त्यांनी आत्ताच गोळी घेतली. झोपून राहा बरं, तुम्ही आराम करा. मोठ्या बाई काय झालं? तू हो, ताप आला तुम्हाला? तुम्ही काही खाल्लंय का? काय बनवून आणू तुमच्यासाठी सांगा. नको, काही नको. बरं वाटेल मला. तुझं आवरून घे आणि ये जेवायला. नाही, असं कसं? मी लगेच किचन मध्ये जाते. काही गरज नाही. नाही म्हणजे झालंय सगळं करून. तू जा, फ्रेश हो. आणि बरं, तुला वरती खोलीतच पाठवू? तू खाली येणार आहेस जेवायला सगळ्यांसोबत? असं का विचारताय तुम्ही? आपण सगळे एकत्रच जेवतो ना. तिला असं म्हणायचंय, थकून आली आहेस ना तू? हा, तर जा, फ्रेश होऊन ये आणि ये जेवायला. आम्ही करतो सगळी तयारी. नाही, मी येते. आणि आता बाकीचे पण येतील ना कामावरून. चला करूयात तयारी. ये. काय झालं सगळ्यांना? नाश्त्यासाठी सुद्धा कोणी खाली नाही आलं. सगळे आपापल्या खोलीत आहेत. काल सुद्धा विषय टाळलास तू, पण काही झालंय का? तू हिम्मत करून अमेरिकेला जाणार आहेस हे सांगितलंस की काय घरच्यांना? नाही, असं काही नाहीये. मोठ्या बाईंना बरं नाही वाटत आहे म्हणून डिस्टर्ब आहेत का सगळे? मी बघून येते मोठ्या बाईंना. थांब तिची. मोठ्या बाईला आता बरं वाटतंय आणि कोणीही डिस्टर्ब नाहीये. तू उगाच जास्त विचार करतेस. बरं आहे, तुला ऑफिसला जायचंय ना, तर आवरून घे. हे बघ, कपड्यांना मस्त पैकी इस्त्री करून ठेवली आहे. टॉवेल सुद्धा काढलाय. तुझी ऑफिसची बॅग भरून ठेवली. तू आवरून घे. आदिती, अगं आता तरी नीट बोल माझ्याशी. या सगळ्यामुळे आपण आपला मूड का खराब करतोय? हो, चुकलोय मी, पण अशी तुटक अजून किती दिवस वागणार आहेस माझ्याशी? आदिती, निघेल काहीतरी मार्ग. हा असा बोला अजून किती दिवस? खोटं बोललो मी. खोटं बोलून तुझी सही घेतली मी. चुकलो मी, सगळं मान्य आहे. तुला राग येतोय, सगळं मान्य आहे तुझं. तू काय केलंस? विजा ऍप्लिकेशनचे पेपर फाडून टाकलेस ना. आता काय प्रॉब्लेम आहे तुला? ओरडू नकोस माझ्यावर. तुझी चूक आहे आणि मलाच काय जाब विचारतोस अशी काय वागतेस म्हणून? कॉफी घेऊन जातोस आणि विषय काढतो. थेट विचारतो, सुनबाई नेमकं झालं तरी काय? त्या सगळ्यांचा ना गैरसमज झाला असा. मी तुला हो म्हटल्यापासून खोटं बोलतोस तू माझ्याशी. तेव्हा सांगितलं नाहीस एवढी मोठी फॅमिली आहे तुझी, आणि मी घरी आले तर सगळ्यांना खोटं सांगितलंस. ही माझी मैत्रीण आहे फक्त. तेव्हा सुद्धा सांगत होते तुला मी की आपण सरळ सरळ सगळ्यांना सांगूया की माझ्या मॉम डॅडचा डिवोर्स होतो. तेव्हा सुद्धा खोटंच बोलत राहिलास तू. युवराज वरून माझ्यावर संशय घेऊन आपल्यातला विश्वास गमावला. त्याचं ऐकून माझ्यावर खोटे आरोप केले, ते सुद्धा सहन केलं. मुंबईत फॅक्टरीच्या कामासाठी जातोय असं सांगितलंस आणि मला सुद्धा खोटं बोलायला भाग पाडलंस रे तू. मला सांगितलं मी विचार करतोय. खोटी आशा दाखवलीस मला की तू आणि मी इथेच राहणार आहोत. सतत घरच्यांसमोर, माझ्या समोर आदर्श मुलगा, आदर्श नवरा बनून इथे अमेरिकेच्या कंपनीच्या इंटरव्ह्यूज देत होतास तू. विजाच्या ऍप्लिकेशनवर खोटं बोलून सही घेतलीस माझी. अरे
घरच्यांना हनीमून सांगून अमेरिकेला घेऊन जाणार होतास तू. सतत खोटं आणि फक्त खोटं. डॅड, तुमची खूप आठवण येईल. आय विल मिस यू. ओ माय डिअर सन, सो स्वीट ऑफ यू. मी हो, खरंच तुलाच म्हणाले बेटा. जा, या बॅगा तेवढ्या गाडीत ठेव ना. तुम्ही मला सन म्हणालात, बेटा म्हणून हाक मारलीत मॉम. निघताना का होईना तुम्ही मला मुलगा मानलं. बरं वाटलं. अहो, गाडीत बॅगा काय, हे माझं काळीज सुद्धा मी नेऊन ठेवेल. थँक्यू सो मच बेटा. वेलकम मॉम. डॅड, हा. मॉम, इडियट. तुला सांगते मिलिंद, आपण आता इथून जातोय ना, तर ह्याचं तोंड नाही बघावं लागणार. आणि मला याचं मॉम डॅड ऐकणं बंद होणार आहे. त्याच्यामुळे इतका आनंद होतोय ना की बस. चला मिलिंद सर, मुंबईला जाऊयात, आपला बिझनेस सांभाळूयात. नाही काय आहे ना, हे रिसॉर्ट बांधायचंय, हा वाडा ताब्यात घ्यायचाय. हे स्वप्न सोडा आता. सिद्धार्थ सोबत तुझंही खोटं कळलंय सगळ्यांना. त्यामुळे आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. महालक्ष्मी, आपण इथे आपल्याला गरज म्हणून आणि सगळं प्लॅन प्रमाणे चाललंय की नाही हे बघण्यासाठी थांबलोय. पण आता आदितीला आपली जास्त गरज आहे. कारण हा सिद्धार्थ आहे ना, आता त्याचं खरं करण्यासाठी काहीही करू शकतो. आणि अशी अक्कल नसलेली माणसं जरा जास्त डेंजर असतात. आणि हे सगळं असं असताना आपण इथून जायचं नाही. मला माझ्या आदितीची जास्त काळजी वाटू लागली आता. अरे पण आता तिनेच इथून आपल्याला निघायला सांगितलंय. चल. मला तरी वाटतंय आपण आदितीला स्पष्टच विचारावं. हे कशाला उगाच आडून आडून बोलत राहायचं. मला पण तेच वाटतंय. लगेच तिला दोष नको द्यायला. आणि तिलाही असं वाटतंय म्हणजे आपलंही काहीतरी चुकत असेल ना, ज्याचा त्रास तिला होत असेल. अहो, मोकळं वातावरण आहे आपल्या घरातलं. तिला काय वाटतं ती आपल्याशी बोलू शकते ना. आपल्या समोर छान छान वागायचं आणि बेडरूम मध्ये गेल्यावर सिद्धू समोर वेगळंच बोलायचं. हे करायची काय गरज आहे तिला. हा हा गुलाब दादा, निघाले मी. युवराज सर पोहोचलेत ना तिथे. ठीक आहे, मी पोहोचतेच. हो. आदिती, अगं नाश्ता नाही केलास तू? हा, थांब, अशी जाऊ नकोस. मी पटकन तुझ्यासाठी नाश्ता आणते. रत्नाक्का, झालाय माझा नाश्ता. कधी? मगाशीच नाश्ता करूनच आवरायला गेले. तुम्ही कोणीच नव्हता. मी वाट बघितली, पण मला ऑफिसला जायला उशीर झाला असता म्हणून मी नाश्ता करून घेतला. बरं, मी निघते आता, उशीर होतोय. युवराज ऑलरेडी ऑफिसला पोहोचले. येते. बघितलं, नेहमी आपल्याला हाका मारून आवाज द्यायची. आपण नाही आलो तर रूम मध्ये आणून द्यायची. आणि आज हिने एकटीने नाश्ता करून घेतला. आत्ताच हिचं हे वागणं मी कधीच नाही विसरणार. आपल्याशी साधं बोलली नाही. रत्नाक्का बोलायला गेला म्हणून त्यांना तेवढं सांगून गेली. बघितलं, आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर. मी उगाच का खोटं सांगेन. मी काय काड्या लावणारी वाटली का? सगळे मलाच बोलतात नेहमी. अगं पल्लू, पल्लू, अप्पा, मला अजूनही वाटतं आपण आदितीशी थेट बोलायला हवंय. तुझ्या काळजीपोटी. बेबी, तू इथे नीट सेटल झालीस ना? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना तुला? ऍडजस्ट तर नाही ना करावं लागत? नाही नाही, मी खूप खुश आहे इथे. उलट मी इथून कुठे गेले ना किंवा मला न सांगता घेऊन गेले, या घरापासून तोडलं तर खूप त्रास होईल मला.
अदिती बेटा, तू का चिडलीस हे मला माहिती आहे, पण त्या मागचा हेतू वाईट नव्हता, बिलकुल नाही. तू सुखी असावीस, हॅपी असावीस, इतकंच. माझा आनंद कशात आहे हे सुद्धा माहित नाहीये तुम्हाला. तुम्हालाच काय, सिडला सुद्धा कळलं नाही. जाऊ दे, तुम्ही पोहोचल्यावर कळवा मला. निघते मी. सिद्धू, काय झालं? काय झालं काय? मी सांगितलं होतं ना मी बघतो म्हणून, आणि या विषयावर अदितीशी कोणी बोलणार नाही हे पण सांगितलं होतं. तरी रत्नाक्का आणि आप्पा का गेले बोलायला? पुन्हा एकदा सांगतो, नवरा बायको मध्ये यायची काही गरज नाहीये. आमचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू शकतो. एकत्र कुटुंब असलं तरी प्रत्येकाचं एक वेगळं कुटुंब आहे ना. आहे ना घरात प्रत्येकाची वेगळी खोली, आहे ना प्रत्येकाची स्पेस. आणि पल्लू की मी मूर्ख आहे का तुला सांगायला? कशाला सांगितलंस? बघितलंस ना काय होतंय आता. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा सोडून अजून वाढतोय. काळजी करून अजून टेन्शन देतायत मला. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शेवटचं सांगतो, अदितीशी या विषयावर कोणी काही बोलणार नाहीये. एकत्र कुटुंब असलं म्हणजे सगळं एकत्र केलं पाहिजे असं काही नाहीये. मी घेईन सांभाळून सगळं. आणि आपल्या सुनबाईला पण सांग. हा, बापरे, आता अदितीला या सगळ्यासाठी कसं तयार करायचं? मी पण असणार मिरवणुकीला. प्रेस कॉन्फरन्सला तर ती अजूनच भडकणार. जायचंय अमेरिकेला, फॅक्टरीमध्ये काही इंटरेस्ट नाही तरी हे मिरवणूक, प्रेस कॉन्फरन्स. परत मी खोटं वागतोय असं म्हणणार. रत्नाक्का ऐक ना. अगं एवढं टोकाचं नको ना वागू. ऐक तरी. मी आता काहीच ऐकणार नाहीये. मी असं नाही पाहू शकत. अरे यांच्यात एवढी भांडणं होत आहेत, घरचे सगळे काळजीत आहेत, पण कोणी काही विचारायचं नाही. काहीच झालं नाही असं दाखवायचं. मी असं वागू शकत नाही. मला खोटं वागायला जमत नाही. रत्नाक्का, काय झालं? तुला काय करायचंय रे? आणि चुकून तुला मी काही विचारलं तर तुलाही वाटणार ही बाई काय जात्यात नाक खुपसते. मग तर म्हणणार यासाठी ही माहेरी येऊन राहते. त्यापेक्षा ना कोणाशी काही बोलायलाच नको. मीच निघून जाते ना. अगं रत्नाक्का, मी फक्त एवढंच विचारलं काय झालं. अरे तू नको मनाला लावून घेऊ. ती थोडी रागात आहे ना म्हणून. रत्नाक्का, अगं रत्नाक्का ऐक ना. आज सगळीच रागात आहे. माझे मॉम डॅड गेल्यापासून माझ्याशी आज कुणी नीट बोलत पण नाहीये. अदिती, तुला दोन्ही गोष्टी वेगळ्या करता यायला हव्यात. असं काम अर्धवट सोडून कशी येऊ शकतेस तू? कारण मी माणूस आहे युवराज, रोबोट नाहीये. तू बघितलंस ना, रत्नाक्कांच्या डोळ्यात पाणी होतं. अप्पा स्वतः ऑफिस पर्यंत बोलायला आले होते, पण सीटचा फोन आला आणि काहीच न बोलता गेले. मोठ्या बाई पण आजारी आहेत. घराचं वातावरणच बदललंय. सगळे दाखवत नाहीयेत पण डिस्टर्ब वाटतंय. काहीतरी मोठं चुकतंय. आणि माझ्या प्रेमाची माणसं अस्वस्थ असताना मी कामावर फोकस करेन अशी मुलगी नाहीये रे मी. अशा परिस्थितीत नाही लक्ष लागू शकत माझं कामात, कारण माझ्यासाठी नाती महत्वाची आहे. ती मला कळते पण नाही कळते तुला युवराज. हे बघ, तुला प्रॉब्लेम असेल ना तर तू जा परत ऑफिसला. बापरे, सिस्टर पण चिडली आहे. काही बोलायलाच नको आता. काय आहे हे सगळं? मामा, अगं प्लीज सांग ना. अगं तू घाबरतेस का? मामा, तू घाबरू नकोस. सगळं स्पष्ट सांग. हे बघ, जोपर्यंत तू बोलणार नाहीस ना तोपर्यंत हे सगळं क्लिअर नाही होणार. आणि अदितीलाही कळू दे ना, तुला असं का वाटतंय, नेमकं काय झालंय, तिचं काही चुकलंय का, की तुझा काही गैरसमज झालाय. नमा, प्लीज सांग ना. सिडने तुम्हाला सांगितलं की मला वेगळं राहायचंय. एकत्र कुटुंब
कंटाळा. मला एकत्र कुटुंबाचा कंटाळा आलाय. आमच्या दोघांचं वेगळं कुटुंब हवंय मला. नमा, हे सिडने स्वतःहून सांगितलं तुम्हाला? मी म्हटलं होतं ना तुम्हाला की सिद्धू अक्कीचं मन वळवेल म्हणून. रत्नाकर, सॉरी, मी परत तुला असं काही बोललो ना, परत तुला असं मार पण असं घर सोडून जाऊ. अरे खरंच मारतील त्या. मारेलच. माझा लाडका भाजता येतो. सिडने तुम्हाला सांगितलं की मला वेगळं राहायचंय. मला एकत्र कुटुंबाचा कंटाळा आलाय. खरंच एक्साइटेड आहेस तू या मिरवणुकीसाठी? नाही ना? मग का मी अगदी मनापासून करतोय असा आव आणतोयस? ही वाद घालायची वेळ आहे का? संपूर्ण गावाने तयारी केली तर दोघांना जावंच लागेल. ठीक आहे, येते मी मिरवणुकीसाठी प्रेस समोर, पण एका अटीत. आत्ता मला बॉन्ड पेपर्सवर लिहून दे की यापुढे मी फक्त आणि फक्त फॅक्टरीसाठी काम करेन, गावाच्या विकासासाठी झटेन. तात्या, बयो, आजी, सगळ्या देशमुखांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करेन. हे लिहून दे, मी आनंदाने येते. मुद्दाम करतेस नाही? आणि काय बॉन्ड पेपर वगैरे? प्लीज आधी आवर लवकर आणि खाली आहे. सगळे खाली वाट बघत. सीट बॉन्ड पेपर्सवर लिहून दे. आय एम सिरियस अबाउट दिस. लिहून दे तरच मी येईन. काय हट्टीपणा आहे तुझा? सिद्धू भाऊ, वहिनी कुठे दिसत नाही. हो हो, अहो मालकीन बाई कुठे आहे? देशमुख घरातील सून शहरातील आहे ना, आवरायला वेळ लागत असेल. ताई बोलवा ना सुनबाईंना. सिद्धू, अरे अदिती येतीये ना? आवडते का ती? सिद्धू काय रे, काय झालं? मोठी बाई, आदिती मिरवणुकीला येत नाही. अरे काय चाललंय या मुलीचं? येणार नाही म्हणजे? मग काम कसलं करत होती आणि भूमिपूजन कशाला केलं? तात्या आणि बयोबाईंना कळू नये म्हणून कोणी काही बोलत नाही, पण हे काही वागणं आहे का? नाही, तसं नाहीये मोठी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, आदितीला गर्दीचा त्रास होतो, तिचा श्वास लागतो. मग आता तिची काळजी घेणं नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे ना. आपलं भूमिपूजन होतं तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना, माझी तब्येत खराब होती, तेव्हा तिने सगळं सांभाळून घेतलं. एकटीने भूमिपूजन केलं, तेव्हा आता मी पण एकट्याने सगळं सांभाळणार आहे. खरंच तिला त्रास होईल म्हणून की तिची इच्छाच नाहीये यायची? नाही नाही, तसं नाहीये. उलट मीच तिला म्हटलं, तू येऊ नकोस, आराम कर, तुला उगाच त्रास होईल. किती काळजी करतोस रे तिची, किती समजावून घेतोस तिला. सिद्धार्थ, किती नाटकं करतोस रे. मोठी बाई, मी सांभाळून घे. आधी तिला उगाच त्रास नको.
आणि तसंही आधीच तिला इतर गोष्टींचा खूप त्रास होता. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी नीट सगळं सांभाळून घेईन. आणि तिला काही वाटू दे, पण माझ्यासाठी आपलं घर, आपलं कुटुंब त्याच्यापेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही. सिद्धू, सिद्धार्थ देशमुख सर, आता तुमच्या आजोबांनी, तात्यासाहेबांनी आम्हाला बाईट दिली. त्यांनी तुमचं आणि तुमच्या मिसेस आदिती देशमुख यांचं खूप कौतुक केलं. तुम्ही एवढी मोठी जबाबदारी उचलली आहे, तुम्हाला कसं वाटतंय? फॅक्टरीच्या को ओनर त्या कुठे आहेत? त्यांचंही खूप कौतुक केलं तात्यासाहेबांनी. त्या घर आणि फॅक्टरीची कामं दोन्ही गोष्टी खूप छान पद्धतीने सांभाळतात. आणि आता बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतंय की घरच्या सुनेच्या हातात बिझनेसची सगळी सूत्र दिली गेली आहेत. हो, आणि तात्यांनी आम्हाला सांगितलं की त्या मुंबईच्या आहेत. त्यांच्या आई वडिलांचा मोठा बिझनेस हातात असताना सुद्धा त्या इथे गावात राहून या फॅक्टरीसाठी काम करतायत. कुठे आहेत त्या? आम्हाला त्यांना खूप प्रश्न विचारायचे आहेत. हे गाव आपलं एक कुटुंबच आहे, त्यामुळे तुम्ही सगळे समजून घ्याल ही अपेक्षा आहे. आणि तुम्ही आमच्या फॅक्टरीची माहिती जाणून घ्यायला आलात. तुम्ही आमच्या गावात पाहुणे आहात. तुमचं स्वागत, त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. तुम्ही सुद्धा समजून घ्याल ही अपेक्षा आहे. खरंच आधी तिला यायला नाही जमत, तिला बरं वाटत नाही, म्हणून मीच तिला म्हटलं की तू आराम कर. मिरवणूक पुन्हा असणार आहे, त्यामुळे तुला जास्त त्रास होईल. अहो, पण प्रेस समोर तर त्यांनी यायलाच हवं. आम्हाला स्पेशली त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. नाही, मी समजू शकतो, पण खरंच पॉसिबल नाही. तिला गर्दीचा त्रास होतो हे कळू नये म्हणून त्याने वेगळं कारण सांगितलं. किती विचार करतो ना बायकोचा. हो ना, आदर्श नवरा असावा ना तो असा. नमस्कार, मी सिद्धूची आई. आदिती येईल प्रेसची उत्तर द्यायला. मी स्वतः घेऊन येईल तिला. थँक्यू. थँक्यू. कशाला? सगळं तूच नाही सांभाळून घ्यायचं. सून म्हणून तिची काही कर्तव्य आहेत की नाही? मी समजावेन तिला. घेऊन येईन इथे. अगं हो, पण माझं ऐक ना. सिद्धू, खूप वेळ झाला, सगळे तात्या आपण जाऊया, मिरवणूक सुरू करूया. चला रे. अरे सिद्धू भाऊंचा! अरे सिद्धू भाऊंचा! अरे सिद्धू भाऊंचा! हे काय आहे? अशी का वागतेस तू? हे वाटत नाही तुला? मिरवणुकीला येणार नाही म्हणून सांगितलंस आणि इथून उड्या मारून पळून जात होतीस. अहो हो नाही मोठ्या बाई. आता काय कारण देणार आहे? गर्दीचा त्रास होतो म्हणून मिरवणुकीला येता येणार नाही असं सांगितलं. आता काय नवीन? अगं का माझ्या मुलाला त्रास देतेस? स्वतःच्या मनानं एकत्र कुटुंब निवडलं होतंस ना, मग अचानक त्रास व्हायला लागला तुला. ह्या कुटुंबाला जपणार होतीस ना, मग अचानक स्वतःचा आनंद मोठा वाटायला लागला तुला. तूच विचारलं होतंस ना, बायको आणि सून म्हणून कर्तव्य बजावताना कशाला महत्व द्यायचं? अगं तू तर दोन्हीला महत्व देत नाहीयेस. असं पळून जाऊन बायकोचं आणि सुनेचं कोणतं कर्तव्य निभावणार होतीस? तात्यांनी दसऱ्याला तुला मानाचं पान दिलं आणि सांगितलं की हे घर जोडून ठेवण्याची जबाबदारी आता तुझी आहे, आणि तू वेगळं होऊन घर तोडतेस. नाही मोठ्या बाई, मी आता काय सांगणार आहेस? हेच ना की आम्ही कुटुंब तोडत नाहीये, फक्त वेगळे राहणार आहे. नाती तोडत नाहीये, नाती तशीच राहतील. आम्ही फक्त वेगळं घर घेणार आहे, वेगळ्या ठिकाणी. अगं पण आदिती, तुला हे कळत नाहीये का की वेगळं घर, वेगळं संसार केला की कुटुंबही वेगळं होतं ग. या घरात इतक्या सुना आल्या, पण कोणीही आतापर्यंत असा विचार केला नाही. बळीबाईंनी येणाऱ्या प्रत्येक सुनेला एक शिकवण दिली. चूल एक असली ना की कुटुंब एक राहतं, आनंदी राहतं. मी या घरातली मोठी सून, सगळ्यात आधी आले.
आणि ती शिकवण मी जपली, म्हणून येणाऱ्या प्रत्येक सुनेनं ती परंपरा जपली. आणि तू इतक्या वर्षांची परंपरा, संस्कार पुसून टाकणार आहेस, तोडून टाकणार आहेस सगळं. वेगळं होऊन या घरात कधी न झालेली गोष्ट करणार आहेस. अगं, कधीही खोटं न बोलणारा माझा सिद्धू बाहेर तुझ्यासाठी खोटं बोलतोय. गर्दीचा त्रास होतो म्हणून मिरवणुकीला येणार नाही म्हणालीस ना तू. मला वाटलंच हे कारण नसणार. खरा त्रास तुला एकत्र कुटुंबाचा होतोय म्हणून हे सगळं करते. अगं, तुला एवढा त्रास होतोय तर का सगळ्या गोष्टी केल्या कुटुंबासाठी? सकाळी उठून नाश्ता, प्रत्येकासाठी वेगळा चहा, जेवण, शेतीची कामं, असं खोटं वागून काय मिळवलंस ग? सीट, खोटं तू वागतोस आणि मला सगळ्यांच्या नजरेत खोटं ठरवतोस. हे ऑफिस, मोठ्या बाई, हे ऑफिस तात्यांनी खास फॅक्टरीच्या कामासाठी रेंटवर घेतलं. आठवतंय तुम्हाला? इथे खास स्वागत केलं माझं, मालकिणीच्या खुर्चीवर बसवलं मला. तेव्हा सीट फॅक्टरीचं काम आहे असं सांगून मुंबईला गेला होता. खरं तर तो व्हिसा ऍप्लिकेशनचे पेपर्स आणायला मुंबईला गेला होता. फॅक्टरीच्या कामासाठी असलेलं हे ऑफिस, पण इथेच बसून सिड आणि माझा डॅड अमेरिकेच्या कंपनीजना मेल करत होते. आता कळलं मी माझ्या डॅडला जा म्हणून का सांगितलं. हे सगळं खरंच मला माहितीये मोठे बाई, तुम्हाला नाही पटणार हे, पण हेच खरं आहे. ही गणपतीची मूर्ती तात्यांनी दिली होती मला. सांगितलं होतं ह्याच्या आशीर्वादाने फॅक्टरीची कामं सुरळीत होतील. पण याच गणपती समोर थांबा, हे बघा, सेठने केलेले हे मेल्स बघा. त्या दिवशी मुंबईवरून आल्यानंतर सेठ सगळ्यांना सांगत होता की आता मी फॅक्टरीसाठी झोकून काम करणार आहे, गावाच्या विकासासाठी झटणार आहे. मोठमोठी वचनं दिली होती त्याने, आठवतंय? आपली देशमुख इंडस्ट्री मोठी करणं, आता हाच उद्देश आहे. मग त्यासाठी मला कुठेही जावं लागलं तरी मी जाईल, मग ते अमेरिका असो किंवा लंडन. त्यानंतर महत्वाची मीटिंग आहे असं सांगून तो इथे आला होता. तेव्हा मी आणि युवराज सुद्धा इथे आलो. तेव्हा सेड आणि डॅड इथेच अमेरिकेचं प्लॅनिंग करत होते. तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं सेड मला हनीमूनला घेऊन जातोय, आठवतंय? सगळे किती खुश होते, मी सुद्धा खूप खुश होते. मला जसा हवा होता तसा संसार सुरू होणार होता. मला सुद्धा असंच वाटत होतं की सेड मला सरप्राईज देतोय, सेड मला हनीमूनसाठी कुठे घेऊन जातोय हे ओळखून दाखवेन. या मूर्खपणापायी मी ही फाईल बघितली आणि कोलॅप्स झाले. आता तुमची जशी अवस्था झाली आहे ना तशीच अवस्था झाली होती माझी. पण मग घरी आले आणि सांगितलं की सेड मला हनीमूनसाठी अमेरिकेला घेऊन जातो. तूच म्हणाली होतीस ना तुझी इच्छा होती अमेरिकेला जायची म्हणून. अमेरिका सुद्धा हनीमूनसाठी खूप सुंदर ठिकाण आहे. म्हणजे मी एकदाच गेले, ते पण लहानपणी. पण मी सेडला एकदा म्हणाले होते की माझी इच्छा आहे अमेरिकेला जायची. मी कमी खोटं बोलले नाहीये तुमच्यासाठी. सेड तुमच्यापासून सगळं लपवत होता, काहीच खरं सांगत नव्हता. त्यामुळे मला सुद्धा खोटं सांगावं लागलं. सेड मला हनीमूनसाठी नेतोय असं तुम्हाला सगळ्यांना सांगून मला कायमचं अमेरिकेला घेऊन जाणार होता. तुम्ही सगळे आमची वाट बघत बसला असतात की आम्ही येऊ 10 दिवसात, पण आम्ही कधीच आलो नसतो. मोठे बाई हो, मला सुद्धा कळलं नसतं. तिकडे जाऊन सेडने काही कारण सांगितली असते आणि आम्ही सेटल झालो असतो अमेरिकेत. तेव्हा काय झालं असतं तुमचं?
काय झालंय काय? सगळे असे अचानक निघून गेले. मोठे बाई काय होतंय? मोठे बाई डोळे उघडा ना प्लीज.